कोपरगावकरांसाठी एच.एम. राजपाल घेऊन आले आहेत अधिक मास निमित्त भन्नाट धोंडा ऑफर। खरेदी करा, चक्र फिरवा आणि बक्षिसे जिंका। बक्षिसांमध्ये मिळवा सुंदर साड्या, टी शर्ट, बेडशीट, सॉक्स, ओढणी। 100 ते 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट गिफ्ट्स। एच.एम. राजपाल तर्फे आपल्या ग्राहकांसाठी प्रेमाची खास भेट। विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। एच.एम. राजपाल, येवला रोड, कोपरगाव। कोपरगाव शहरातील बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कोपरगाव शहर पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्त धडक कारवाई केली। या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। परिवहन विभागाच्या नियमानुसार एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्या किंवा परवाना नसलेल्या वाहन चालकांना थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आता थेट कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे। आज शनिवारी दुपारी एसटीचे जिल्हा सुरक्षा अधिकारी धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात कोपरगाव बस आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांच्या सहकार्याने कोपरगाव शहर पोलिसांच्या मदतीने बस स्थानक परिसरात अचानक मोहीम राबवली। यावेळी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या अवैध वाहन चालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। बस स्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी आणि एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे विनापरवाना वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये तसेच यापुढील देखील कालावधीमध्ये बस स्थानकापासून 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जावासला करण्याने 200 मीटरच्या अंतरावर जे काही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक असन त्यांच्या वाहनाविरुद्ध पोलीस स्टेशनमार्फत, RTO विभागामार्फत आणि एस टी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे। आज अखेरपर्यंत कोपरगाव बस स्थानकामध्ये साधारण 10 वाहन चालकांवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली कारणाने पोलीस स्टेशन आणि RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे। सर, कोणत्या स्वरूपाची वाहने आहे आणि काय त्याची नियमावली आहे, काय आजची माहिती आहे? ज्या वाहनांकडे प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नाही असे वाहनांवर कारवाई चालू आहे। प्रवास करतात अशा लोकांना काय तुम्ही सांगा? ज्या वाहनधारकांकडे RTO विभागाचा किंवा पोलीस विभागाचा किंवा शासनाने दिलेल्या नियुक्त केलेल्या कोणत्याही संस्थेचा प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना असेल अशा वाहन चालकांनीच प्रवासी वाहतूक करावी। 200 मीटरच्या अंतरावर बस स्थानकाच्या 200 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी येऊ नये किंवा प्रवाशांना देखील इथे येऊन त्यांचं मनधरणी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये। त्याविरोधात प्रचलित कायद्यानुसार एस टी महामंडळ, RTO विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध। AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा। आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा। SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड।